आज आपण अस्सल गावरान चवीचा कळणा बनवतो आहे. कुणाकुणाला कळणा माहिती आहे आणि किती जणांनी खाल्लाय मला कमेंट करून नक्की कळवा. कळणा भाकरी हे गावाकडील अस्सल गावरान जेवण आहे. फार जुनी रेसिपी आहे, म्हणजे माझ्या आजीच्याही आधीच्या काळापासून बनवली जाणारी आहे. त्यावेळी भाजीला फार काही ऑप्शन नसायचे आणि घरच्या शेतीमध्ये तूर डाळ पिकवल्या जायची, त्यापासून कळणा निघायचा. त्यामुळे अशा घरगुती भाज्या जास्त बनवल्या जायच्या. तुमच्याकडे जर कळणा अवेलेबल नसेल तर तुम्ही तूर डाळीपासून सुद्धा कळणा बनवू शकता. अतिशय पौष्टिक असतो, भरपूर प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त सुद्धा असतो आणि चवीलाही अतिशय भन्नाट लागतो. लगेच सुरुवात करूया. हा पौष्टिक कळणा बनवण्यासाठी मी सालासकटची जी अख्खी तूर डाळ असते त्याचा वापर करते आहे. तुमच्याकडे जर अशी तूर डाळ अवेलेबल नसेल तर बिना सालीची जी तूर डाळ असते ज्यापासून आपण वरण तयार करतो तीही वापरू शकता. याला मिक्सरमध्ये फिरवून तुम्हाला जाडसर वाटून घ्यायचं आहे. भरड तयार करायची, याची खूप बारीक फाईन अशी पावडर तयार करायची नाही. आता एक नॉर्मल वाटी जी कुठलीही आपल्या घरी असते त्या वाटीने मोजून मी इथे कळणा घेते आहे. तर मी इथे 5 लोकांसाठी 3 वाटी कळणा घेते आहे. यामध्ये भरपूर पाणी पसतं, त्यामुळे आपण जेव्हा याला शिजवतो तेव्हा हे प्रमाणाने भरपूर होते. थोडा जरी कळणा घेतला तरी भरपूर लोकांसाठी बनवून तयार होऊ शकतो. तर यामध्ये पाणी घालायचं आहे. पूर्णपणे हा पाण्यामध्ये डुबला पाहिजे एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर बघू शकता मी पाण्यामध्ये याला भिजत घातलेलं आहे. जेवढंही पाणी आता आपण घातलेलं आहे थोड्या वेळानंतर हा पूर्ण पाणी शोषून घेतो. तर याला असंच बाजूला ठेवूया, तेव्हापर्यंत आपण फोडणी तयार करूया. फोडणी करण्यासाठी मी ते 3 ते 4 टेबलस्पून शेंगदाणा तेल म्हणजे मुंगफलीचं तेल घेतलेलं आहे. हा कळणा एकतर मुंगफलीच्या तेलामध्ये किंवा जवस तेलामध्ये खूप चविष्ट बनतो. म्हणजे अगदी गावरान चव जर तुम्हाला पाहिजे असेल तर मुंगफली तेल किंवा जवस तेलाचा वापर करा. तेल नीट गरम झालं की मोहरी जिरे घालायचं आहे. 2 ते 3 मोठ्या आकाराचे सुके कांदे घालायचे आहे आणि पातीचा कांदा सुद्धा घालायचा आहे. कांदा नीट परतून झाला की 1 चमचा लसण अद्रकची पेस्ट घालायची आहे. लसण आलं अगदी मंद आचेवर छान सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचं. आता सुके मसाले घालूया. 2 ते 3 चमचे लाल तिखट घालायचं आहे, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेला आहे. यामुळे कळण्याला रंग छान येतो आणि हा कळणा झणझणीत छान लागतो. त्यामुळे तिखटचं प्रमाण थोडं जास्त तुम्ही ठेवू शकता. आता यामध्ये 2 ते 3 पिकलेले लाल कलरचे टमाटर घालायचे आहे. कळणा हा चटपटीत छान लागतो चवीला. तर यासाठी तुम्ही एकतर लिंबाचा वापर करू शकता. हा कळणा उन्हाळ्यामध्ये जास्त बनवला जातो, त्यामुळे यामध्ये कैरी वापरली जाते. जी कच्ची कैरी येते ना ती वापरली जाते. जर कच्ची कैरी नसेल तर जी सुकलेली कैरी मिळते तीही तुम्ही वापरू शकता किंवा आमचूर पावडर सुद्धा घालू शकता. मी इथे टोमॅटो घातल्यानंतर मीठ घालून झाकण ठेवून टोमॅटो सॉफ्ट व्हायला ठेवलेले आहे आणि इथे कळणा तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे. परत यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. परत याला आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण फोडणीमध्ये घालू तेव्हा याची कन्सिस्टन्सी थोडी पातळ असायला हवी, म्हणजे आपण घातल्याबरोबर हा खूप जास्त घट्ट होणार नाही. तर आता कळणा मी पातळ करून घेतलेला आहे. इथे फोडणी बघून घेऊया. टोमॅटो व्यवस्थित सॉफ्ट झालेले आहे. चमच्याने एकदा आपल्याला या पद्धतीने मॅश करून घ्यायचे आहे. टोमॅटो व्यवस्थित मॅश व्हायला पाहिजे, म्हणजे याचा आंबटपणा छान कळण्यामध्ये मिक्स होतो. आता यामध्ये जो कळण्यामध्ये आपण पाणी घालून पातळ करून घेतलेला होता हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि हा कळणा लगेच आपल्याला फोडणीमध्ये घालायचा आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे जेव्हा आपण कळणा घालत असू, कारण कळणा जसा तुम्ही फोडणीमध्ये घालाल शिजायला लागला की घट्ट व्हायला लागतो. लगेच यामध्ये गरम पाणी घालायचं आहे, छान कडकडीत उकळतं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर या कळण्याची जी कन्सिस्टन्सी असते ती सेमी थिक असते, ना खूप सैलसर असतो ना खूप गडेदार असतो. तरीही काही जणांना कळणा हा थोडा सैलसर आवडतो, काही जणांना गडेदार आवडतो. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. मी इथे चिरलेली मेथीही घातलेली आहे पौष्टिकता वाढवण्यासाठी. पारंपरिक रेसिपीमध्ये नाही घातल्या जात आणि मिठाचं प्रमाण कमी जास्त असेल तर तुम्ही मीठ घालू शकता. एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर इथे मी 3 वाटी कळण्यासाठी जवळपास 6 ते 7 ग्लास एवढा पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्ही किती घट्ट किंवा सैलसर ठेवणार आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण वापरू शकता. तर झाकण ठेवून अगदी मंद आचेवर हा कळणा आपल्याला शिजवायचा आहे. मध्ये मध्ये परतत राहायचं आहे. एकसारखं झाकण ठेवून शिजवायचं नाही, नाहीतर हा तळाशी लागून जातो. आणि कळणा शिजवण्यासाठी जे भांडं किंवा कढई तुम्ही वापरता ती जाड तळाची वापरा, कारण जसा जसा हा घट्ट व्हायला लागतो तसा तसा हा तळाशी चिकटायला लागतो. त्यामुळेच तुम्हाला मध्ये मध्ये याला परतत राहायचं आहे, एकसारखं बंद ठेवून शिजवायचं नाही. मी हा कळणा अगदी मंद आचेवर जवळपास अर्धा ते पाऊण तास शिजवून घेतलेला होता आणि मध्ये मध्ये परतत राहून शिजवलेला आहे. बघू शकता मस्त गरमागरम गावरान चवीचा कळणा इथे तयार झालेला आहे. वरून चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. तुम्ही हा गावरान चवीचा कळणा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि स्पेशली मुंगफलीच्या तेलामध्ये किंवा जवस तेलामध्ये तयार करून बघा.
तुम्हाला जवस तेलामध्ये फोडणी जरी नसेल करायची तर जेव्हा तुम्ही सर्व करता तेव्हा वरून तुम्ही जवस तेल किंवा फल्ली तेल घालू शकता. अतिशय भन्नाट चव लागते. उन्हाळ्यामध्ये हा विशेष करून बनवला जातो कारण उन्हाळ्यामध्ये भाज्यांचं प्रमाण खूप कमी झालेलं असतं. अशावेळी ऑप्शन नसतो की आपण भाजीला काय बनवायचं, तर त्यावेळी घरगुती भाज्या तुम्ही तयार करू शकता. तर कळणा हा बेस्ट ऑप्शन आहे. पौष्टिकसुद्धा आहे आणि चविष्टसुद्धा खूप आहे. नक्की ट्राय करा. अतिशय चटपटी, चविष्ट आणि पौष्टिक असणाऱ्या या कळण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा. अशाच रेसिपी पुढेही बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबा. फेसबुक पेजलाही फॉलो करा. लवकरच भेट होईल. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.